नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं ॲग्रिकल्चरमध्ये जेव्हा तुम्ही ॲडमिशन करता तेव्हा तुम्हाला काय काय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागतात. तर ह्या सर्व डॉक्युमेंट्सबद्दल आपण डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल रिझर्वेशन कसं असतं आणि एक्स्ट्रा मेरिट पॉईंट कसे मिळवायचे त्याबद्दल सांगणार आहोत. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टींबद्दल जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली. तो व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला काही नंबर दिसत असतील त्या नंबरवर कॉल करून सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता ॲग्रिकल्चर ॲडमिशनशी रिलेटेड. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण रिझर्वेशनबद्दल बघू. तर आता येथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता रिझर्वेशन्स आहेत. त्यात सोशल रिझर्वेशन आणि स्पेशल रिझर्वेशन आहे. तर सोशल रिझर्वेशन म्हणजे काय की कास्ट बेसिसवर रिझर्वेशन, आणि स्पेशल रिझर्वेशन म्हणजे काही गोष्टींमुळे तुम्हाला जे रिझर्वेशन मिळत असेल ते. तर आता तुम्ही बघू शकता इथे सोशल रिझर्वेशनमध्ये शेड्यूल कास्टचा आहे, त्यानंतर शेड्यूल ट्राईबचा आहे, मग विनमुक्त जाती, नोमॅडिक ट्राईब्स म्हणजे SC ST VGA NTB NTC असे कास्ट वाईज रिझर्वेशन्स आहे. तर आपण अजून खाली बघू. आता सोशल रिझर्वेशनमध्ये आता तुम्ही इथे बघू शकता नोमॅडिक ट्राईब्स म्हणजे NTC, त्यानंतर NTD आहे, मग OBCचा आहे, आणि त्यात अदर पण आहे. त्यात अदरमध्ये आहे EWS. आता हे सर्व तुम्हाला रिझर्वेशन मिळतं कास्ट बेसिसवर. हे सोशल रिझर्वेशन झालं. तर अशा प्रकारे तुम्हाला रिझर्वेशन मिळेल. आता तुमचे या कास्टचे जर सर्टिफिकेट असतील तर ते पटकन बनवून घ्या, कारण कास्ट सर्टिफिकेटशिवाय तुम्हाला हे सोशल रिझर्वेशन मिळणार नाही. तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं काही कास्टसाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा लागेल. तर त्या कास्टच्या स्टुडंटनी आपलं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा बनवून घ्यायचं आहे, आणि ते असेल तर त्याची प्रिंट काढून ठेवा. हे तुम्हाला लागेलच. अशा प्रकारे तुम्हाला सोशल रिझर्वेशन मिळतं. मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघू स्पेशल रिझर्वेशन. तर यात आहे चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फायटर याचं रिझर्वेशन असतं. तर मागच्या व्हिडिओमध्येच आपण तुम्हाला सांगितलं होतं याचं सर्टिफिकेट तुमचा जर कोणी असतील आजोबा ते फ्रीडम फायटर तर याचं सर्टिफिकेट बनवून घ्या. मग त्यानंतर आहे पर्सन विथ डिसेबिलिटी. आता एखादा कॅन्डिडेट जो असेल तो अपंग असेल तर त्याचं डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट बनवून घ्यायचं त्यांनी, त्याचं तुम्हाला रिझर्वेशन मिळेल. आता एखाद्या स्टुडंटचे जर पॅरेंट्स आर्मीत असतील तर त्याचे पॅरेंट्स डिफेन्स पर्सनल असल्यामुळे त्याला रिझर्वेशन मिळेल, आणि त्यांनीसुद्धा त्याचं सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर आहे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणजे PAPचं. एखाद्या विद्यार्थ्यांचं जर शेतातनं काही गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट गेला असेल किंवा त्यांची जमीन गव्हर्नमेंटच्या कामासाठी कुठे यूज झाली असेल तर त्यांना प्रोजेक्ट अफेक्टेडचं सर्टिफिकेट मिळतं. तर त्यांनी ते सर्टिफिकेट बनवून घ्यायचं आहे. या सर्टिफिकेट्समुळे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस काही रिझर्वेशन मिळेल. मग त्यानंतर अजून स्पेशल रिझर्वेशनमध्ये काही कॅटेगरीज आहेत त्या आपण बघू. तर यात आहे आता ॲग्रिकल्चरिस्ट. आता शेतकरी असल्याचा दाखला बनवून घ्यायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं. आता ॲग्रिकल्चरला तुम्ही ॲडमिशन घेताय तर मोस्टली तुमचे पॅरेंट्स जे असतील ते ॲग्रिकल्चर फील्डमध्येच असतील, तर तुम्ही ॲग्रिकल्चरिस्ट म्हणजे शेतकरी असल्याचा दाखला बनवून घ्या. याचं तुम्हाला रिझर्वेशन मिळतं. मग फिमेल कॅन्डिडेट्सला काही रिझर्वेशन मिळतं. यात आता अदर स्टेटच्या स्टुडंटसाठी पण काही थोडं रिझर्वेशन असतं. त्यानंतर मग ऑर्फन चाइल्ड. आता एखाद्या विद्यार्थ्याचे जर पालक नसणार, आईवडील नसणार, तर ऑर्फन चाइल्ड म्हणजे अनाथ असल्यामुळे त्या विद्यार्थ्याला रिझर्वेशन मिळेल. तर अशा प्रकारे हे काही रिझर्वेशन असतं विद्यार्थी मित्रांनो. ह्या रिझर्वेशनबद्दल मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती दिली. याबद्दल जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर खाली आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करा, आणि आपण खाली जे नंबर दिले त्या नंबर्सवर कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकता माहिती. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे आपण एक्स्ट्रा मेरिट पॉईंट्स कसे असतात ते बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे तुम्ही बघू शकता वेटेजेस, एक्स्ट्रा वेटेज पॉईंट्स. आता BSc ॲग्रिकल्चरसाठी एक्स्ट्रा वेटेज पॉईंट जर बघायचे तर आता तुम्ही इथे बघू शकता BSc ॲग्री हॉनर्ससाठी तुम्हाला एक्स्ट्रा वेटेज कसे मिळतील. तर 11वी-12वीत जर तुम्ही यापैकी कोणता सब्जेक्ट घेतला असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स मिळतील. तर त्या सब्जेक्ट्समध्ये ॲनिमल सायन्स अँड डेअरिंग याचा सब्जेक्ट कोडसुद्धा तुम्ही इथे बघू शकता. तर हे सब्जेक्ट जर तुमचे असतील तर याचे तुम्हाला एक्स्ट्रा वेटेज पॉईंट मिळतील, आणि त्याचे तुम्हाला 10 पॉईंट्स मिळतील. तर तुमचे 10 पॉईंट्सने पर्सेंटेज वाढतील, म्हणजे 120 पैकी तुमचे 10 पॉईंट्सचा तुम्हाला फायदा होईल, आणि बाकी तुमचे CETचे पर्सेंटेज किंवा सातबाऱ्याचे जे असतील ते असे टोटल मिळून तुमचे थोडे पर्सेंटाईल वाढतील, आणि मग त्यानुसार मग तुम्हाला मेरिटमध्ये फायदा होईल. त्यानंतर मग क्रॉप सायन्स एक सब्जेक्ट असतो, मग हॉर्टिकल्चर असतो. येथे तुम्ही सब्जेक्टचा कोडसुद्धा बघू शकता. त्यानंतर मग क्रॉप प्रोडक्शन ॲग्री सायन्स अँड टेक हा एक सब्जेक्टचा तुम्हाला फायदा होईल. मग ॲनिमल सायन्स अँड टेक, डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर सायन्स, रुरल इन्स्टिट्यूट ऑफ अमरावती आणि वर्धा. तर याचेसुद्धा तुमचे 10 मार्क्स वाढतील. मग त्यानंतर डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर स्कूल याचेसुद्धा तुम्हाला पॉईंट्स वाढतील ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन करताना, BSc ॲग्रीसाठी ॲडमिशन करताना. मग आता आपण अदर कोर्सेसचे बघू. अदर कोर्सेसमध्ये येतं BSc हॉनर्स हॉर्टी. BSc हॉर्टिकल्चरसाठी तुम्हाला क्रॉप सायन्सचे मार्क्स मिळतील, हॉर्टिकल्चरचे मिळतील, क्रॉप प्रोडक्शन ॲग्री सायन्स टेक्नॉलॉजीचे मार्क्स मिळतील. मग
मग सेम डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर सायन्स ऑफ रुरल इन्स्टिट्यूट ऑफ वर्धा अँड अमरावती, डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर स्कूल याचेसुद्धा तुम्हाला BSc हॉर्टिकल्चरला ॲडमिशनच्या वेळेस मार्क्स वाढतील. मग विद्यार्थी मित्रांनो, BSc फिशरीज सायन्स जर कोणाला करायचं असेल तर फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी जो सब्जेक्ट असतो त्याचे मार्क्स मिळतील. मग फ्रेश वॉटर फिश कल्चरचे मार्क्स मिळतील. याचे तुम्ही सब्जेक्ट कोडसुद्धा बघू शकता. या कोडनुसार तुम्ही आपलं जेव्हा फॉर्म फिल कराल तेव्हा कोड टाकावं लागेल. ही सर्व माहिती तुम्हाला आपण पूर्ण डिटेलमध्ये देऊ. जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करशाल तेव्हा आपण ही माहिती देऊच तुम्हाला. त्यानंतर BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, मेकॅनिकल मेंटेनिंग, जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग, फार्म मेकॅनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स हे 5 सब्जेक्टचे तुम्हाला मार्क्स वाढू शकतात. मग BTech फूड टेक्नॉलॉजीसाठी तुमचे बेकरी अँड कॉन्फेक्शनरी एक सब्जेक्ट असतो. त्यानंतर फूड प्रिझर्वेशन, फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी या 3 सब्जेक्टमुळे तुमचे फूड टेकच्या ॲडमिशनच्या वेळेस मार्क्स वाढतील. मग विद्यार्थी मित्रांनो, BSc हॉनर्स कम्युनिटी सायन्समध्ये तुमचे कुकेरी, बेकरी अँड कन्फेक्शनरी, फूड प्रिझर्वेशन, क्रूज अँड प्री स्कूल मॅनेजमेंट या 4 सब्जेक्टचे तुमचे मेरिट पॉईंट्सला फायदा होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, BTech बायोटेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर क्रॉप प्रोडक्शनचे तुम्हाला मार्क्स मिळतील. मग ॲनिमल सायन्सचे, ॲनिमल सायन्स अँड डेअरिंगचे, फार्म मेकॅनिक्सचे, क्रॉप सायन्सचे, हॉर्टिकल्चरचे ह्या 6 सब्जेक्टचे तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे तुम्हाला जर गोष्टी समजत नसणार तर तुम्ही डिटेलमध्ये या गोष्टी माहिती करण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आणि याबद्दल जर अजून माहिती पाहिजे असेल तर आपल्या फोन नंबरवर तुम्ही कॉलसुद्धा करू शकता. मग विद्यार्थी मित्रांनो, आता EBM जर कोणाला करायचं असेल ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट तर बुक किपिंग अँड अकाउंटिंगचे एक्स्ट्रा मार्क्स वाढतील. मग क्रॉप प्रोडक्शन, ॲग्री सायन्सचे मार्क्स, ॲनिमल सायन्स अँड टेकचे मार्क्स, मग क्रॉप सायन्सचे मार्क्स ह्या 4 सब्जेक्टचे तुम्हाला मार्क्स वाढू शकतात EBMसाठी जर तुम्ही ॲडमिशन कराल तर. आणि त्यानंतर एक पॉईंट आहे, दोज हू फ्रॉम ॲग्रिकल्चरिस्ट फॅमिली हॅव्हिंग लँड ऑफ हिज हर नेम ऑर इन नेम ऑफ पॅरेंट्स, ग्रँडपॅरेंट्स, तर अशा विद्यार्थ्यांना 7/12 उतार्याचे मार्क्स मिळतील. आणि ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांचं भूमिहीन शेतमजूर म्हणून जर सर्टिफिकेट तयार झालं तर त्यांना त्याचे 12 पॉईंट्स मिळतील. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं NCCV किंवा NCCC असेल, त्यानंतर एखाद्याने जर कधी स्पोर्ट्सला कुठं डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल लेवलला पार्टिसिपेशन केलं असेल त्याचे 2 पॉईंट्स वाढतील. मग एखाद्या विद्यार्थ्याचे जर पॅरेंट्स MCR किंवा एखाद्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला जॉबला असतील तर त्याचे 3 पॉईंट्स मिळतील. आणि जर एखाद्याने डिबेट एसे येथे पार्टिसिपेशन केलं असेल तर त्या विद्यार्थ्याचे 2 पॉईंट्स वाढतील. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुमची मेरिट पॉईंट्स आणि रिझर्वेशनबद्दल माहिती दिली मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. आणि मेन गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, हे जे पण वेटेजचे पॉईंट्स आहेत हे 20पेक्षा जास्त नसू शकता. तुम्हाला जर 7/12चे 12 पॉईंट्स मिळतील आणि जर क्रॉप सायन्सचे 10 पॉईंट्स मिळतील तर हे दोन्ही मिळून 22 पॉईंट होतील. पण तुम्हाला 22 पॉईंट नाही मिळणार, तुम्हाला मॅक्सिमम 20 पॉईंट्सच घेता येतील. 20 पॉईंट्सपेक्षा जास्त तुम्हाला फायदा नाही मिळणार तुम्ही कोणतीही गोष्ट ॲड केली तरी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती काही एक्स्ट्रा पॉईंट आणि रिझर्वेशनबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. आणि व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करून घ्या. पुढील सर्व अपडेट्स आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देत राहू. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हिडिओच्या, तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, यात जर तुम्हाला काही डाऊट असेल तर ते तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता.